नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन (एम-पी-एस-सी) अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन 2021 (पी-एस-आय) याच्या निकालाबद्दलची नवीन जी अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे, प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे अधिकृत, यानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 पोलीस उपनिरीक्षक संवर्गांचा जो अंतिम निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार जाहिरात क्रमांक 249 2021 आणि अधिसूचना क्रमांक 49 2022 यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 9 जुलै 2022 पेपर क्रमांक 1 आणि दिनांक 17 जुलै 2022 पेपर क्रमांक 2 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गांचा अनाथ आरक्षणासंदर्भात मूळ अर्ज क्रमांक 396 2024 प्रकरणावरील माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्या दिनांक 5 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशानुसार अनाथांची 2 पदे प्रस्तुत निकालामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यानुसार प्रावीण्यपात्र गुणवत्ताधारक खेळाडूंचा दावा केलेल्या शिफारसपात्र काही उमेदवारांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या असल्यामुळे शिफारसपात्र खेळाडू उमेदवारांची क्रीडा प्रमाणपत्र अहवालाची पुनर्पडताळणी करण्याच्या अटीच्या अधीन राहून खेळाडूंचा उमेदवारांचा निकाल राखून ठेवून उर्वरित 358 पदांचा निकाल 30 मे 2024 रोजी जाहीर करण्यात येत आहे. खेळाडू उमेदवारांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचबरोबर प्रस्तुत परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार पुणे जिल्ह्यातील कळसकर अजय बाळासाहेब बैठक क्रमांक PN 008177 हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील सावंत मयुरी महादेव बैठक क्रमांक आहे PN 001279 ह्या राज्यात प्रथम आले आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल प्रत्येक प्रवर्गाकरता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. याची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून दोन्ही लिंक चेक केले जाऊ शकतात. याचबरोबर प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारसी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठार्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर महत्त्वाची जी माहिती आहे अधिकृत प्रसिद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकाची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिसेस PSI या पदाचा जो निकाल आहे जाहीर करण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो. त्याचबरोबर विविध अपडेट्ससाठी, भरती अपडेट्ससाठी, आमच्या स्टडी मटेरियल अपडेट्ससाठी, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.